नमस्कार मित्रमैत्रिणी, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. तर चला आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता म्हणजे आंघोळ पण झालेली आहे, अजून बाकीचे पण कामं करायचे आहेत. सिद्धांतचे पप्पा कामाला गेले आहेत आणि सिद्धांत पण आपला गेला आहे शाळेत. तर चला आता आपण झाडू मारून घेऊ. पहिली घराची झाडू मारूया, स्वच्छ करून घेऊ. तर कचरा पडला आहे, तर कचरा आता डस्टबिनमध्ये टाकून देऊया आपण. आमच्याकडे कचरेवाले येत नाही, बंद झाले कचरेवाले. पहिले आमच्याकडे घरघंटी कचऱ्याची गाडी यायची, घंटा गाडी यायची. तर आता ती बंद झाली घंटा गाडी यायची. तर आम्हाला आता कचरा नेऊन तिकडे कचऱ्याचा डबा मोठा आहे, तर तिकडे नेऊन कचरा टाकायला लागतो आम्हाला. कचऱ्याचा डस्टबिन आहे, त्याच्यात कचरा भरून ठेवायचा, 2 दिवसांनी जाऊन टाकून यायचं. चला आता आपण झाडू मारून घेऊया. इथे कबूतर येतात, तर कबूतरची बघा रोजची करामत असते. काट्या गोळा करून ठेवतात खिडकीत आणि इथे घर बांधतात. कबूतर बघा रोज येतात, कबूतर बसतात आणि रोज काट्या ठेवून जातात. का? घरटं बांधण्यासाठी त्यांना. पण त्या कबुतरांना घरटं बांधायला काही हरकत नाही, काही बांधून द्यायला फरक नाही पडत. पण त्यांची ते अंगावरचे पिसवा असतात ना, त्यांनी आपल्याला दमाचा त्रास होतो कबुतरांचा. म्हणून शक्यतो कबुतरांना जास्त खिडकीत बसून द्यायचं नाही, का त्यांच्यापासून आजार निर्माण होतो. दमा हा त्रास निर्माण होतो कबुतरांपासून, खोकला लागतो. त्यांचे पिसवा असतात ना बारीक बारीक, ते चांगले नसतात, आपल्याला हानिकारक असतात. म्हणून मी कबुतरांना खिडक्यात बसून देत नाही जास्त. आले तरी मी हाकलून काढते कबूतर. पण ते कबूतर रोज रात्रीचे बसतात खिडकीमध्ये आणि रोज तिथे काट्याकुट्या जमा करून ठेवतात. त्यांची पण घरटी कशी असतात माहिती आहे का? अशी एकदम गवताच्या काड्या असतात, हिराच्या काड्या असतात, तारीचे असतात काड्या, तार घेऊन येतात. पण त्यांची एवढीशी चोच किती काम करते बघितलं ना तुम्ही? कशी ते लोक त्यांचं घरटं स्वतःचं बनवतात. एवढे ते लोक पक्षी लोक पण आपलं स्वतःचं घरटं कसं बांधतात, कशा प्रकारे करतात घरटं ते. तर तुम्हाला एकदा मी परत दाखवेल व्हिडिओमध्ये की कबुतरांचं घरटं कसं ते लोक बांधतात आणि कसे त्या घरट्यामध्ये राहतात. तर तुम्हाला एकदा मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर चला आता आपल्याला झाडू मारायची. बघा झाडू मारते मी आता. बघू शकता झाडू मारते मी आता. घरातली पण कामं करते आणि घरातली कामं करता व्हिडिओ पण बनवते. असाच व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा, असाच व्हिडिओ आपण कंटिन्यू चालू ठेवू. चला आता आपली झाडू पण मारून झाली आहे आणि आता आपण भांडी घासायला घेऊ. कारण हा भांडी नाही घासला तर आपल्याला नंतर उपयोगीला कसं पडणार? कारण का आता आपण घासून घेतली ही भांडी, तर ह्याच्यात नंतर आपल्याला भात लावायला भेटेल ना. जर घासलीच नाही आपण भांडी तर भात लावणार तरी कसं आपण, आणि ह्या कढईमध्ये भाजी करणार तरी कशी आपण? म्हणून त्याच्यासाठी त्याला पहिलं घासून घेऊया आपण आणि मग नंतर त्याच्यात आपण भात पण लावूया आणि त्याच्यात भाजी पण घालूया. बरं का नाही मित्रांनो? आणि पहिलं कसं होतं, केळीचं पान होतं, तो केळीचं पान खाल्लं की फेकून दिलं. पण आता तसं नाही ना. आता हे फेकून देऊ शकत नाही आपण, ह्याला खायचं पण
आणि ह्याला मस्तपैकी असं घासून मस्तपैकी ठेवून परत ती वापरायला घ्यायची. ह्या गोष्टी आपल्याला फेकून देण्यासाठी नाही. पहिले केळीचं पण फेकून द्यायचं ते चालायचं, पण आता हे फेकून दिलेलं नाही चालणार ना. त्याच्यामुळे ह्याला खा पण आणि घासून पुसून ठेवा पण. ह्या वस्तू फेकण्यासारख्या नाही, कारण ह्या वस्तू परत आपल्याला भेटणाऱ्या नाही आहेत ना. म्हणून यांना खायचं पण आणि यांना घासून पुसून ठेवायचं पण, ह्या सगळ्या गोष्टी. आणि भांड्यांना किती आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम त्यांना घासायला लागतं. खरं आपण खातोच ना. 3 टाईम नाही खाल्लं तर भांडी कशी पडणार? 3 टाईम खातो म्हणून ती भांडी पडतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत का ह्या करायला पाहिजे. नाही केलं तर कसं काय व्हायचं आपलं. म्हणून सकाळी उठायची, भाजी चपाती बनवायची, ती भांडी घासायची, चहा प्यायची, ती भांडी घासायची, दुपारी जेवायचं, ती भांडी घासायची, परत मग 5 वाजता चहा पाणी प्यायची, ती भांडी घासायची, परत मग रात्री जेवायचं, ती भांडी घासायची. ती भांडी म्हणतात बिचारी आम्हाला घासून 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 तुम्ही साप बारीक करून टाकले. काय करणार, खूप झिजतात ना ते बिचारे. मग काय करणार, आपल्याला त्यांना खायला त्याच्यात खायला तर लागतं ना, मग घासायला तर पाहिजे ना. माझ्या आईकडे ना खूप जुनीची टोपं आहेत, अजून आहेत ती टोपं. तिच्या लहान म्हणजे तिच्या लग्नाची ती टोप आहे. आज तिला किती वर्ष झाली, ती टोपं अजून तशीच आहेत. आणि ती वस्तू आम्ही अजून जपून ठेवली आहे. आमची जुनी पेटी आहे पत्र्याची, पत्र्याच्या पेट्या होत्या जुन्या. त्या पत्र्यांच्या पेट्यामध्ये आमची एक म्हणजे आमच्या आता जी जुनी वस्तू लागत नाही ती जुनी वस्तू आम्ही आमच्या त्या पत्र्याच्या पेटीमध्ये सगळी भरून ठेवली. आम्हाला आठवण आली त्या वस्तूची, आम्ही ती पेटी उघडून कधी ती वस्तू आम्ही बघतो पण. एवढा छोटा चिप्पट टोप, त्याचं नाव चिप्पट टोप ठेवलेला. तो ठसेवाला आहे पण त्याचं नाव चिप्पट टोप ठेवलेलं आहे. आणि छोटे छोटे ताटले, छोटे छोटे वाटे, छोटे छोटे डिश आहेत. आमच्या सगळ्या त्या आईच्या लग्नाच्या त्या वस्तू आहेत. एवढे मोठे मोठे तांबे म्हणजे माझ्या आईच्या मामाने कन्यादान केलेल्या ते मोठे मोठे तांबे आहेत. त्या पण वस्तू आम्ही ठेवून दिलेल्या आहेत. सगळ्या वस्तू जुन्या, ज्या आता कशी नवीन पिढी वाढत चालली की नवीन वस्तू घेतो आपण, त्याच्यामुळे त्या जुन्या वस्तूला कोण विचारतच नाही. मग माझ्या आईने काय केले, त्या जुन्या वस्तू तिच्या आहेत ना त्या सगळ्या, त्या तिने पेटी भरून ठेवून दिले. मला आवडतं ते जुन्या वस्तू तिच्या बघायला, खूप मस्त वाटतात. अजूनपर्यंत मी कधी गेली ना माहेरी की ती जुन्या वस्तूची पेटी काढते, मग आईला म्हणते चल ती भांडी आपण ना घासून पुसून ठेवून देऊया. अजून ती वस्तू मी तुम्हाला पण कधी गेली ना भांडूपला की तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मित्रांनो. तर चला आता आपण पटकन भांडी घासून घेऊ. सिद्धाने 7:30 तर त्याला जेवण पण द्यायचं. तर चला बाकीचे भेंडी आता आपण धुवून घेतली आहेत चांगली मस्तपैकी. तर ती चांगली सुक्या कपड्याने पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग चांगली कापायची. तर चला पुढे नंतर आपण पुसून घेतली सुक्या कपड्याने मस्तपैकी. तर चला आता आपण भेंडी कापताना असं मध्ये चिरून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये कीड पण असते ना, त्याच्यामध्ये अशी चीर मारायची सुरीने. चीर मारून मग बघायची भेंडीमध्ये कीड आहे का नाही आहे. अशा सगळ्या भेंड्यांना आपण चिरा मारून मग भेंडी कट करून घेऊ. तर चला मित्रांनो आता आपण भाजी कापून घेतली इथे भेंडीची पूर्ण मस्तपैकी चांगली. आणि कांदा घेतलाय, मिरची घेतली, लसूण घेतली आणि हळद घेतली थोडी आणि हा तेल. तर चला आता कढई आपली मस्तपैकी तापली आहे. तर कढईत आपण आता तेल टाकलं. कढईमध्ये आता तेल टाकले मी. तेल गरम झाल्याच्या नंतर कांदा टाकायचा. कांदा थोडा गुलाबी होऊन द्यायचा, असा कच्चा लागत नाही कांदा. लसूण टाकतो आपण त्याच्यात.
घ्यायचा. असं चांगलं परतून घ्यायचं मला. त्याच्यामध्ये मिरची टाकू आपण. कांदा चांगला गुलाबी झाला ना त्याच्यात भेंडी टाकायची आपण. आता कांदा कसा गुलाबी व्हायला आलाय. मस्त चांगला कांदा गुलाबी होत आलाय. त्याच्यात आपण भेंडी टाकून घेऊ. भेंडी पण चांगली परतून घ्यायची. थोडं गॅस कमी करायचा नाही तर खाली भेंडी लागायची, करपायची भेंडी सगळी. त्यात थोडी आता हळद टाकू आपण. थोडी हळद टाकून घेऊया आणि भेंडी परत परतून घेऊ आपण चांगली. मस्तपैकी भेंडी परतली नाही. झाली भेंडी परतून. आता त्याच्यावर झाकण ठेवू आपण. आता भेंड्यामध्ये चवीनुसार तुमच्या मीठ टाकायचं. आणि परत एकदा परतून घ्यायची भाजी चांगली मस्तपैकी. आणि आता परत झाकण मारायचं तिला.
आणि आता 5 मिनिटांची भाजी तयार आपली. तर बघू शकता तुम्ही आता आपली भेंडीची भाजी पूर्ण कंप्लीट झाली आहे. पूर्ण मस्तपैकी शिजली आणि तयार झाली भेंडीची भाजी. तर आपण चला आता टेस्ट करून बघू भेंडीची भाजी. ताटात भेंडीची भाजी घेतली मस्तपैकी. मस्तपैकी चपाती मोडून घ्यायची. आणि ही घरगुती चटणी, खोबरा लसूण ही घरगुती चटणी बनवलेली, ही पण घ्यायची खायला. मस्त लागते घरगुती चटणी. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. भेंडीची भाजीची मस्त झाली आहे. मीठ पण बरोबर लागलंय, ना कमी झालंय ना जास्त झालंय, परफेक्ट मीठ लागलंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये करून पण सांगा तुमच्याकडे भेंडीची भाजी कशी बनते. बाय.